नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय लाल चवळीची भाजी। या भाज्या आपण दोन प्रकारे बनवणार आहोत। तर रात्रीचं ही चवळी आपण भिजत घालणार आहोत। त्याच्यासाठी ती 2 पाण्याने चांगली धुवून घ्यायची, खडे असतील तर निसून घ्यायची आणि भिजत घालायची। आता हिला आपण रात्रभर अशीच ठेवून देऊयात झाकून। सकाळी आपण बघतोय चवळी चांगली मस्त भिजलेली आहे। आता या चवळीला आपण कुकरला लावून घेऊयात आणि हे जे पाणी आहे ते पाणी मी झाडांना घालणार आहे। ज्या पाण्यामध्ये रात्रभर कडधान्य आपण भिजत घालतो ते पाणी झाडांना भरपूर फायदेशीर होतं। तर चला कुकरला लावून घेऊयात आणि मोठ्या गॅसवरती मी 4 शिट्ट्या घेणार आहे। या चवळीपासून आपण रस्सा भाजी आणि सुकी भाजी करणार आहोत। तर इकडे कुकर होतंय, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात। तर पहिल्यांदा आपण सुकी भाजी करूयात। तर त्याच्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालायचं। तेल चांगलं तापलं, मोहरी घातली, एक छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की जिरं घातलं, छोटा अर्धा चमचा। जिरं फुललंय, सोबतच कढीपत्ता घालूयात। आता याच्यामध्ये 1 हिरवी मिरची, तिखट मिरची आहे ती तोडून घातली। 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून तो घालून घेतला। 10-12 सेकंदाला परतून घ्यायचा चांगला। तर याच्यामध्ये रेडीमेडच आपण आलं लसूण पेस्ट घालूयात, ती या कांद्यासोबत चांगली मिक्स करून घेऊयात। रेडीमेड पेस्ट तेलात घातली तर तेल बाजूला उडतं, गॅस खराब होतो। पावडर मसाल्यांमध्ये आपण 1 छोटा अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट घातलेला आहे आणि चणा मसाला आपण घातलेला आहे 1 छोटा चमचा। चांगला मिक्स करून घेतला आणि टोमॅटो घातलेला आहे। त्याच्यानंतर मध्यम आकाराचा लाल टोमॅटो आपण बारीक कापून घातलाय। टोमॅटोवरती मीठ घालूयात म्हणजे पटकन मऊ शिजेल। त्याच्यासाठी 10-12 सेकंद झाकण ठेवूयात मंद आचेवरती। टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे। तर आता आपण हे उकडून घेतलेली चवळी आहे, लाल चवळी चांगली पूर्णासारखी मस्त शिजलेली आहे। तर जी फोडणी आपली आहे ती करपू नये म्हणून मी याच्यामध्ये 2 चमचे चवळी उकडलेलं पाणी आहे ते पहिल्यांदा घातलं आणि मग त्याच्यानंतर 1.5 पळी आपण ही जी चवळी आहे शिजलेली ती घालून घेऊयात। चवळीमध्ये बरेच प्रकार असतात, सफेद चवळी असते, लाल कलरची, तर आपण इथे लाल कलरची चवळी वापरलेली आहे। आता इथे या भाजीला चवीनुसार मीठ घालूयात। मीठ घालताना आपण टोमॅटोवरती देखील मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेत घातलं। 10-12 सेकंद झाकण ठेवून वाफ दिली 1, कारण चवळी शिजलेलीच आहे त्याच्यामुळे फक्त 1 वाफ दिली 10-12 सेकंद, अर्धा मिनिट की खूप झालं। भाजीला आपल्याला खूप सुकं देखील करायचं नाही, थोडीशी ओलसर हवी म्हणजे घास खाताना लागत नाही। कोथिंबीर तोडून घालायची, सुकी भाजी असेल तर कापून घातलेल्या कोथिंबीरेपेक्षा मस्त दाताखाली येते आणि भाजी छान लागते। मस्त अशी डब्यासाठी, स्कूल डब्यासाठी, ऑफिस टिफिनसाठी भाजी मस्त तयार झालेली आहे। खूप झटपट होणारी भाजी आहे, छानही लागते, नक्कीच मुलांना आवडेल। ऑफिसमध्ये देखील ऑफिस डब्याला तुम्ही ही भाजी देऊ शकता। अशा पद्धतीने आपली आजची चवळीची सुकी भाजी तयार झालेली आहे। आता याच चवळीपासून आपण रस्सा भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण आता कढई दुसरी गॅसवरती ठेवूयात। त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल आपण घातलं, थोडेसे शेंगदाणे तव्यावरती चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत। 10-12 लसूण पाकळ्या घातल्या। शेंगदाणे पहिल्यांदा सुकेच वाटून घेतले, त्याच्यानंतर कोथिंबीरीचे देठ आपण वाटणामध्ये घालूयात आणि थोडंसं पाणी घालून ओलं आपल्याला वाटण करून घ्यायचं। तर तेल चांगलं तापलंय तर तेलामध्ये आपण मोहरी घालायची नाही, आपण इथे जिरे वापरूयात। जिरं चांगलं फुललंय, कढीपत्ता देखील घातला आणि आता आपण याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये खरपूस भाजून घेतलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे, असं ओलं वाटण आपण आता परतून घेतोय। मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये देखील मोजकेच पावडर मसाले आपल्याला घालायचे आहेत, ज्याच्यामध्ये आहे थोडीशी हळद आणि ही जी लाल मिरची पावडर घातलेली आहे ती तिखट मिरची पावडर आहे, कलर नाही येणार त्याच्यामुळे। तर कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घातली आणि चणा मसाला 1 छोटा चमचा घातला।
आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वाटण. खाली लागू नये म्हणून 2 चमचे पाणी घातलं. झाकण ठेवायचं 10-12 मिनिट. मंदाचेवरती वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं, त्याच्यासाठी आपण झाकण ठेवूयात. आणि वाफेवरती तुम्ही बघू शकताय मस्त हे वाटण आहे ते चांगलं हलकं झालेलं आहे. आता याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी मी घातलेलं आहे. पाणी घालताना मिक्सरच्याच भांड्यामध्ये ज्याच्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्याच्यामध्ये विसळून घातलं. आणि 1 ग्लासभर पाणी घातलेलं, त्याला चांगली उकळी आली. आणि आता जी चवळी आहे आपण उकडून घेतलेली ती पाण्यासह आपल्याला घालून घ्यायची आहे. आता आपण एक सुकी भाजी याच्यानुसार केली. आता उरलेली ही सगळी चवळी पाण्यासह आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि चवळी तर उकडलेलीच आहे तरी देखील आपण मोठ्या गॅसवरती एक उकळी आणायची. भाजीला एक उकळी आल्यानंतर 2-3 मिनिट मंद आचेवरती अर्धवट झाकण ठेवून या भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्त असा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल. भाजी आपली छान अशी तयार झालेली आहे. कोथिंबीर घालूयात, ती देखील चांगली मिक्स करून घेऊयात जेणेकरून ती काळी पडू नये. मस्त अशी गरमागरम लाल चवळीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. ही भाजी देखील तुम्ही डब्यामध्ये नेऊ शकता, ऑफिस डब्यामध्ये देऊ शकता. आणि ही भाजी तुम्ही चपाती भातासोबत खाऊ शकता. थँक्यू.